चला जय हनुमान जांभिवली टीमचे दोन बॅट्समन जा मैदानाच्या आतमध्ये, उशीर करू नका, लगेच दोन बॅट्समन जावा. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्या बॉक्समध्ये जॉईंट व्हा लगेच. तुमचं या मी करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्या स्ट्राईक वरती कोण असणार हे पाहणं आता फार महत्त्वाचं असणार आहे, कारण दोन्ही खेळाडू पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत, चांगला खेळ आहे दोन्ही टीमकडे. दोन्ही टीम जर पाहिलं तर अप्रतिम खेळ राहील याच्यामध्ये, नो डाऊट असणार आहे. आणि चांगला कमबॅक करावा लागेल आता दोन्ही टीमला. शतरक्षण जरूर लावून घेतला जातो. ही टीम शतरक्षण करत असताना आपण पाहिला याच स्पर्धेचे आपण पाहतो खेळाडू सर्व आयोजक आहेत आणि अप्रतिम स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवली गेली. आणि घरच्या मैदानावरती कशा प्रकारे खेळ असतील. स्ट्राईक हेडवरती सोनू चौधरी पाहतो, नो स्ट्राईक हेडवरती सोनू देवेकरला पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय बाला. पाहायचे बाळा कशा प्रकारे बॉलिंग अटॅक करेल, आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. 5 षटकांचे मॅच, दोन्ही टीमला दिवे शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज बाळा. पहिलाच बॉल उडवला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतलाय आणि इथं फटका फसलाय आणि इथं पहिला धक्का बसतोय. पहिला ट्रम्प कार्ड, फलंदाज बाद होईल. सोनू चौधरी बॅक टू द पॉवर लाईन. लास्ट बॉल मारण्यासाठी दिला होता आणि टायमिंग चुकीचं असल्यामुळे क्षेत्ररक्षण पहा खूप लांबून प्रवास केला होता, धावत आला आणि झेल टिपला. कारण क्रिकेटमध्ये झेल टिपणं फार महत्त्वाचं असणार आहे. एखाद्या खेळाडूला जीवदान देतो मग त्याचा फायदा खरं तर प्रत्येक खेळाडू करतो. आणि जर कदाचित जर हा झेल सुटला असता तर मग सोनू चौधरीचा वादळ जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता. कारण क्षेत्ररक्षकाला देखील माहीत आहे, कारण झेल टिपणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि इथं पहिला धक्का बसला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहन पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. बालाचं कौतुक केलं पाहिजे, पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती अप्रतिम चेंडू फेकला गेला. स्लो चेंडू होता आणि बॅटची एनर्जी लागल्यानंतर थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता आणि तो महत्त्वाचा विकेट बाद केला गेलाय. नवीन फलंदाज मोहनला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहायचंय गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चिखलोली ठाकूरपाडा टीमकडनं आपल्याला पाहायला मिळेल बाला. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळाला. हा टप्पा भरपूर चांगला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जाते गोळीच्या वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहेत. पहिलं सत्र चालू असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण बॅटिंग करत असताना पाहतोय जय हनुमान जांभिवली टीमला आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॅटची एनर्जीत पटका भरपूर चांगला गॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून एकच धाव मिळेल. एका धावीने श्री गणेश जरूर पाहायला मिळतोय आणि एक धाव 10 फलकीवरती लागली गेली जय हनुमान जांभिवली टीमला पाहायला मिळते. बालाचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट आणि 3ऱ्या बॉलवरती संघच श्री गणेश आपल्याला पाहायला मिळालाय. क्रॉस द लाईन, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं करा फंबलिंग. एक धाव मिळाली आहे आणि एकच धाव मिळेल. झेल होता परंतु थोडंसं क्षेत्ररक्षकाची चालाकी थोडीशी कमी राहिली गेली. कदाचित चांगला प्रयत्न केला असता तर हाही झेल टिपला असता, परंतु पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38च्या आतमध्ये सर्व खेळाडू असतात. फक्त 2 क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या बाहेर असतात. एक स्टेटॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळते, एक मिड विकेटमध्ये पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा फटका भरपूर झाला, गॅपमध्ये ढकलला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे आणि इथून बॉलिंग अटॅक जर पाहिलं तर बाळाचं अप्रतिम राहिलं गेलं आहे. पहिल्या बॉलवरती ज्या विकेटची गरज होती विकेट काढल्यानंतर फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय.
शेवटचा बॉल, बॅटची नरीज लागली जाते, फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतो, एक धाव मिळाली आहे, दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. आलाय चौकार, धावा मिळतील 4. शेवटच्या बॉलवर ठोकला आणि धावसंख्येचा विचार केला तर 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपले पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा खर्च केल्यात. कारण चांगली बॉलिंग अटॅक आहे. फक्त शेवटच्या बॉलवरती त्यांनी मार खाल्ला आणि इथून जर पाहिलं तर फक्त सिंगल डबलला देऊन 2 धावा जरूर दिल्या होत्या. पहिल्या बॉलवरती डॉट केला, त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती विकेट काढली होती, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सलगचे तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती सिंगल प्राधान्य दिलं होतं आणि 5वा बॉल डॉट होता आणि 6व्या बॉलवरती मात्र बाला या गोलंदाजावरती प्रहार केला गेला. फलंदाज आपण पाहतो ज्याच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला होता, मोहन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्ट्राईक रेटवरती सोनूला पाहतोय, सोनू दिवेकरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ओपनिंग ब्लास्टर आहे आणि त्याही खेळाडूकडे अपेक्षा भरपूर असणार आहे. तर दुसरं षटक सतीश बॉलिंग ट्रॅकवरती, बॅटची नरीज लागली जाते, धोक्याची घंटा, फलंदाज बाद, अजून एक धक्का बसेल, सलामीर मैदानाच्या बाहेर. फलंदाज सोनू दिवेकर बॅक टू द डगआउट. मध्ये आकाशला पाहतोय, आता आकाशला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. दोन्ही फलंदाज जे ओपनल ब्लास्टर होते ते फलंदाज मात्र दोन्ही खेळाडूला मैदान सोडावं लागलंय आणि आता जवळजवळ दडपण टीम बॅटिंग करत असताना आपण जर विचार केला तर ज्या हनुमान चांबली टीमवरती थोडंसं प्रेशर आता पाहायला मिळतोय. कारण ज्या खेळाडूकडे अपेक्षा होती ते खेळाडू खरं तर बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये बालाने विकेट काढला होता सोनू चौधरीचं आणि ह्या ओव्हरमध्ये सतीशनं पहिला आज बॉल आणि ह्याही गोलंदाजांनी पहिल्या आज बॉलवरती सोनू दिवेकरला बाद केलाय आणि आता नवीन फलंदाज आकाशला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जो 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज. पाहायचे दुसरं षटक चालू असताना गोलंदाज तयार, फुटवरचा वापर पहा, टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला बोलतोय. जरूर पंचांचा इशारा, 1 बॉल्स दिला वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला, कारण उचली थोडी जास्ती होती आणि अनंत गावंडाला माहिती आहे. कारण क्रिकेटचा अनुभव या खेळाडूला भरपूर आहे आणि खरं तर असं ऑफिशियल पंच म्हणून त्याला पाहायला जात आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, फटका भरपूर चांगला, शतकषकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय आउट ऑफ द पार, ठोकलाय षटकार, धावा मिळतील 6. 6च्या मदतीनं धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. पहा रिफ्लॅक्शन, हेलिकॉप्टर, प्रॉपर हेलिकॉप्टर होता आणि बॉलला उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार 6 धावेसाठी. असे मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. तर मग पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग पाहायला मिळेल. मार खाल्ल्यानंतर कमबॅक, सतीशला पाहते बॉलिंग ट्रॅकवरती, 4था बॉल होता पहा, पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि 4थ्या बॉलवरती मात्र डॉट पाहायला मिळतोय. कारण जेव्हा जेव्हा गोलंदाजावरती मार पडले जातात ना तेव्हा ते गोलंदाजालाच माहिती असतं. पहा फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न बॉल थ्रोमध्ये सुद्धा गोलंदाजाला पाहतोय आपण सतीशला आणि अप्रतिम कमबॅक. बालाने देखील शेवटच्या बॉलवरती मार खाल्ला, सतीशने आपण पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती मार खाल्ला आणि त्याच्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट, अप्रतिम बॉलिंग, कमबॅक. गोलंदाज तयार. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल, वेग भरपूर होता, टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. षटक क्रमांक इथं दुसरं संपलं जात आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागले गेलेत 12 धावा.
12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. पहिला आज बॉल मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून एकच धाव मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय बॉलर नेम्स बाला, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. कारण 5 षटकांची मॅच आहे आणि त्याच्यानंतर एका गोलंदाजाला जरूर 2 ओव्हर्स दिल्या जातील आणि अप्रतिम कमबॅक आता बालाचा पुन्हा एकदा राहील का, आता हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. बालावरती हल्ला चढवला जातोय. ताकदीचा वापर. बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. टॉप द पार आला. षटकार धाव मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 19 धावा 10 फलकेवरती लागले गेले आहेत. फलंदाज आपण पाहतो ज्याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाला आकाश. हा फलंदाज आपण पाहतोय आणि ज्याच्या बॅटमधनं अप्रतिम स्ट्रोक पाहायला बोलतोय. कारण आकाशला देखील ठाऊक आहे 5 षटकांची मॅच आहे आणि मोठे फटके येणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी आल्यात आणि ह्या ओव्हरमध्ये आता धावा येणं फार महत्त्वाचं असणार. पुन्हा एकदा त्या दिशेला मारला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. गॅप भरपूर मोठे आहे. बॉल थांबणार नाही. या बॉल निघून गेलाय. 1 बाब सीमा पार आलाही चौकार. धाव मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 23 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती आली होती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र चौकार. आणि आता आकाश मैदानाच्या आतमध्ये दादागिरी दाखवतोय. कारण आकाशला ठाऊक आहे महत्त्वाचे 2 फलंदाज सोनू दिवेकर आणि सोनू चौधरी बाद झाल्यानंतर पूर्ण जबाबदारी आता मोहन आणि आकाश या 2 खेळाडूंवरती असणार आहे. मोनी एक चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूकडे देखील अपेक्षा असणार मोठे फटक्यांचे आणि हे 2 खेळाडू तर मैदानाच्या आतमध्ये राहणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफमध्ये उडवला जातो. क्षेत्ररक्षक आहे. फटका फसलाय. छोटा पॅक बडा धमाका. अप्रतिम झेल टिपला गेला आणि इथून आकाशचा खेळ संपला जातोय. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओमकारला. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. आकाश देखील बाद झाला. आकाशच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळाला आणि मोठे फटके येण्याचा प्रयत्न होता आणि इथून थोडंसं बेस्ट टायमिंग फटका होता. टायमिंग बरोबर झाला नाही आहे आणि इथून मात्र मैदान सोडावं लागलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओमकारला पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बालाचा आपण विचार केला तर एक षटकार एक चौकार ठोकला गेला त्या गोलंदाजाला. पहिलं षटक थोडंसं चांगलं राहिलं होतं आणि ह्या ओव्हरमध्ये थोडंसं मार पडला. नंतर कमबॅक अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर गुळीच्या वेगानं बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बाळाला पाहतोय. अप्रतिम कमबॅक. अप्रतिम बॉलिंग राहिली गेले. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न सुलो. चेंडू फेकला होता गोलंदाजानं. चालाकी गोलंदाजी आहे. तिकट गोलंदाजी आणि इथून डॉट बॉल. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकेवरती लागल्या गेल्या 23 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे पहिल्या 17 मधला. पाहिजे अजून येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल चिखलेली ठाकूरपाडा टीम देखील आता पाहणं. बॅटिंग करत आपण जर विचार केला तर जय हनुमान जांभुली टीम येणारे 12 बॉलमध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल आता हे देखील पाहणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. कारण 18 बॉलचा इथं खेळ संपला गेलाय आणि 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवरती रवीला पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूची चर्चा आम्ही जरूर पाहिली गेले आणि आता सध्या बॉलिंग ट्रॅकवरती रवीला पाहतोय. पहिलाच बॉल स्ट्रेट ऑफमध्ये उडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नसणार. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 10 फलकेवरती लागल्या जात 24 धावा. गोलंदाज तयार. स्ट्राईक हँडवरती ओमकारला पाहतोय. चांगली बॅटिंग करावं लागेल तर एकीकडे आता रवीला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक हादलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चिखलोली ठाकूरपाडा टीमकडनं स्लो पद्धतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर पहा बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कारण जेव्हा जेव्हा बॉलिंग अटॅक आपण जर पाहिला ना तर जेवढा स्लो चेंडू मारण्याची ताकद कमी असते आणि जेवढे फास्ट गोलंदाज असतात तेवढे रट्टे भरपूर पेटतात आणि या टेनिस क्रिकेटमध्ये स्लो बॉल आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळतात. पहा
टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा बाहेर जाणारा बॉल पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. एक अवंतर धाव जरूर पाहायला बोलते. एक अवंतर धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला बोलते. रवीला चांगला कमबॅक करावा लागेल, चांगला बॉलिंग अटॅक करावा लागेल, कारण धावसंख्या भरपूर कमी दिल्या गेल्या तर तीन षटक संपल्यानंतर. आणि अशीच कमबॅक ही करणं फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहतोय ओमकारला. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही आहे. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येणार तेवढं दडपण असणार आहे, कारण मोठे फटके येणं फार महत्त्वाचे आहे. 5 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे मोठे प्रहार करणं फार महत्त्वाचं असणार आहे. गॅप भरपूर मोठे आहे, शतरक्षक आहे, परंतु अप्रतिम शतरक्षण. काय शतरक्षण केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न इथून जर आपण विचार केला तर एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावीचा प्रयत्न नाही आहे. शतरक्षण भरपूर चांगला राहिला, फटका भरपूर होता, गॅपी भरपूर मोठी होती आणि त्याच्यानंतर शतरक्षण केलेला एफेक्ट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. चेंडू अडवलं हे फार महत्त्वाचं असणार आहे, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्त्वाची असते. पंचाचा इशारा, बॉल खराब, व्हाईट बॉल. एक अवंतर धाव. एक अवंतर धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 27 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. रवीला चांगला कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू वाईट फेकले गेलेत आणि फक्त 4 बॉलचा खेळ इथं संपला गेलाय. अजून या षटकाचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे, तर 2 बॉलमध्ये एखादा विकेट करेल का फलंदाज मोहन. मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. क्रॉस मारण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू अडलला गेलाय आणि इथून धाव घेण्यात नाकार आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण आपण जर विचार केला ना तर बॉलिंग अटॅक चारही गोलंदाजांनी केलेली भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. चिखलोली ठाकूरपाडा टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग अटॅक भरपूर या टीमकडे आहे. आज घरच्या मैदानावरती अप्रतिम खेळ त्या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उंची जास्ती, लांबी कमी आहे, शतरक्षक आहे तिथे आणि चुकी होणार नाही. अप्रतिम झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होईल. मोहन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले या 6व्या क्रमांकावरती. करणला पाहतोय. 6व्या क्रमांकावरती करणला आपण पाहतोय. शेवटचा आता षटक कोणाच्या हातामध्ये असेल हे देखील आता पाहणं फार महत्वाचं असणार आहे. रामदासला पाहतोय. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती. रामदास हाही एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आज आपल्याला चिखलोली ठाकूरपाडा टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर चांगला आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाला सुरुवात स्ट्राईक रेटवरती पाहतोय आपण. करण गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल. काय वेग आहे पहा. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. ही खासियत आहे या टीमची. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये हे खेळाडू उतरतात ना, अप्रतिम खेळ त्या टीमकडे राहायला गेला आहे आणि आज घरच्या मैदानावरती अप्रतिम बॉलिंग अटॅक राहायला गेला आहे. पुन्हा एकदा सलगचा दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला बोलतोय. गोलंदाज रामदास ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू डॉट. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 27 या आकड्यावरती गाडी थांबली गेली. जर 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जर या 4 बॉलमध्ये चांगली बॅटिंग जर झाली तर धावसंख्या 30-35 पर्यंत जरूर पाहायला मिळेल. सलगचा तिसरा बॉल डॉट. अप्रतिम बॉलिंग रामदास मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगली कामगिरी. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. चाला की गोलंदाजी. स्ट्रेट अप मध्ये उडवला जातोय. गॅप भरपूर मोठे आहे, परंतु शतरक्षण चुकी करणार नाहीये. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि तो फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला जातोय 5वा. फलंदाज ओमकार बॅक टू द डगआउट. विनायक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ संपला जातोय. सलगचे 3 बॉल डॉट आणि 4थ्या बॉलवरती विकेट काढले. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आणि बॉलिंग टाकत असताना भरपूर चांगला एफेक्ट
त्या टीमसाठी दिला गेलाय. पहिलं षटक बाळाने टाकलं होतं, फक्त 6 धावा खर्च केल्या. दुसरं षटक सतीशने टाकलं, त्यांनी देखील फक्त 6 धावा खर्च केल्या. तिसरं षटक पुन्हा एकदा बालाने टाकलं होतं, फक्त 11 धावा दिल्या आणि रवीनं 4 धावा खर्च केल्यात. बॅटची इनारज लागली जाते, फलंदाज होईल बाद. आला मात्र माघारी परतवला जातोय. धक्का क्रमांक लागला जातो 6वा. विनायक बॅक टू द आउट. कौतुक केलं पाहिजे खरं तर रामदास या गोलंदाजाचं. नो बांगर एक चांगले समालोचक. मी विनंती करतो की व्यासपीठावरती या, तुमचंही सहर्ष सहर्ष स्वागत असेल. चिखलोली ठाकूरपाडा चषकामध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय की या, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जो मॅचकडे शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या मोमेंटला मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय शेवटच्या बॉलवरती नशिबाचा चौकार. कदाचित जर हा चेंडू अडवला असता तर आजच्या दिवसामध्ये मिडल ओव्हरचा विक्रम खरं तर जरूर रामदास या गोलंदाजाच्या नावावरती राहायला गेला असता. आणि शेवटच्या मोमेंटला मात्र शतरक्षकाच्या मधून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळाल्या. 4 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 31 धावा. येणारे बॉल असतील 30 आणि 30 मध्ये बनवायचे 32 धावांचं लक्ष आहे टीम चिखलोली ठाकूरपाडा टीमला. सोपं समीकरण आहे, परंतु आता फिल्डिंग करायचे जे अनुमान जांभिवली टीमला. जर बॉलिंग अटॅक ह्याही टीमकडे असेल तर मग मॅचमध्ये मज्जा येऊ शकते. परंतु एकीकडे आता चांगली बॅटिंग करावं लागेल चिखलोली ठाकूरपाडा टीमला. बॉलिंग अटॅक क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं या टीमचं. आता बॅटिंग कुठल्या प्रकारे करेल काही क्षणामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील प्रजोत पाटील. भरपूर चांगला आवाज त्यांच्या मधनं आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. 32 धाव्यांची गरज बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना चिखलोली संघ ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे आयोजित केली गेली आहे आणि तो संघ खरं तर आज या मैदानावरती खेळ साकारताना पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये काय दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली, जिथे 31 धावेपर्यंत रोखण्याचं काम अगदी केलं गेलं.
पहिला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे. बॉल जशा रीतीनं बाउंड्री लाईन कडे चाललाय तशा रीतीनं टाळ्यांचा आवाज पवेलियन मधून ऐकायला मिळेल. इट्स अ 4. फलंदाज आपण पाहतोय अमरच्या बॅट मधून आलाय चौकार. चार धाब्यानं स्वतःचं सांघिक आणि स्वतःचं वैयक्तिक आणि संघाचं सांघिक खातं उघडलं जाईल. 400च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात घडताना पाहायला मिळते. परंतु इथे पहा अगदी वेगानं हा बॉल ट्रॅव्हल केलाय. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक थोडस गोलंदाज सोनूचं आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले फर्स्ट ओव्हर मार्गस्थ असताना 4 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. 4 दिवस स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. झेलची संधी, बॅटची कडा, यष्टीरक्षक आहेत तैनात. झेल टिपली जाते. धक्का क्रमांक पहिला. इथून मात्र मोठा मासा गळाला लागताना पाहायला मिळेल आणि पहिला धक्का पहिला आदरा. बॅटिंग करताना चिखलोली टीमला फलंदाज आपण पाहतोय. यस अमर इज बॅक टू द डगआउट. अगदी आपल्याला आपण पाहिलं पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना. ज्या बॅट्समनच्या बॅट मधून धावा येणं अपेक्षित होतं आणि तो अमर सध्याच्या स्थितीला मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक, चांगली कामगिरी गोलंदाज सोनूची पाहायला मिळते. पहिला बॉल वरती चौकार जरूर खाल्ला होता, परंतु त्यानंतरचं जे कमबॅक अगदी मग चांगलं कमबॅक राहिले. न्यू बॅट्समन इन ऍक्शन नंबर 3. 1 डाउनिंगच्या ऍक्शन मध्ये, 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये नवीन फलंदाज रवी याला आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं, 32 धाब्यांचं टार्गेट, 32 धाब्यांची गरज आणि मग कशा रीतीनं धावा रोखल्या जातील, मग कशा रीतीनं धावा बनताना पाहायला मिळतील अगदी पाहिलं जाणार. ऑफसाईडला हलक्यातनं ड्राईव्ह केलाय. पॉइंटला फिल्डर आहेत. चपलता तिथे फिल्डरनं दाखवली. कोणती धाव खर्च केली जात नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या स्थिर 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. रवीला आपण पाहतोय नवीन फलंदाज विभागाचा खेळाडू स्ट्राईक एंडवरती खेळ साकारताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. सागरजी वाघ यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले, परंतु इथे पहा मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. तू चल मे आया अशी परिस्थिती, अशी सिच्युएशन आणि धक्का क्रमांक दुसरा, षटक क्रमांक पहिलं मार्गच असताना रवीला देखील माघारी परतावं लागेल. बॅटिंग करत असताना आता हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या चिखलोली टीमला. ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळते. 4 धावा जमल्या. जो चौकार पहिल्या बॉल वरती आला आणि तदनंतर धावसंख्येला रोख देण्याचं काम गोलंदाज सोनूनं केलंय. न्यू बॅट्समन इन ऍक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती जितेश उघडेला आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी पाहायला मिळेल. राईट हँड बॅट्समन यावेळेस अगदी आपण पाहतोय बॉल ही गेली चुकी क्षेत्ररक्षकानं. बाईच्या स्वरूपात ना पंच, बाईच्या स्वरूपात हा मिळेल चौकार. नशिबाच्या 4 धावा टीमच्या अकाउंट मध्ये आणि बॅटिंग करत असताना षटक क्रमांक पहिलं झाले समाप्त आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल.
षटक क्रमांक दुसरं घेऊन P2चे षटक. पॉवर प्ले सेकंड ओव्हर. दुर्गेशला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती मागील अंतिम बॉल वरती झालेली चुकी या मॅच मध्ये फिल्डिंग टीमला अगदी थोडीशी मागणी ठरताना पाहायला मिळेल. कारण ज्या धावा आता तुम्हाला वाचवायच्या आहेत मग त्या धावा जर इथून खर्च होतील मग या मॅच मध्ये काहीतरी वेगळी सिच्युएशन काहीतरी वेगळी परिस्थिती निर्माण होईल. दुर्गेश आलाय समोर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता आणि अद्याप तो रामदास स्ट्राईक एंडवरती खेळ साकारताना पाहायला मिळेल. हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात परंतु बॉल चाललाय सीमा पार. वन बाउन्स. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. पाहायला मिळतोय. दुर्गेशचं केलं स्वागत. दुर्गेशचं केलं वेलकम. पहिला बॉल वरती आलाय. चौकार. चौकारानंतरचा हा प्रहार लॉफ्ट केलाय. जेलची संधी. आता प्रहार कितपत योग्य ठरेल. फटका फसतोय. धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना चिखलोली टीमला फलंदाज आपण पाहतोय. आणखी एक फलंदाज बाद. इथून मात्र रामदास याला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 आणि आता थोडीशी कठीण परिस्थिती बॅटिंग करत असताना चिखलोली टीम वरती पाहायला मिळेल. सतीशला आपण पाहू शकाल. आता विकेट टिकणं मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट ठरलेल्या मॅच मध्ये ज्या विकेट्स वारंवार मैदानाच्या बाहेर परत आहेत त्या विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये टिकणं अगदी निर्णायक ठरेल. धावा जरूर सोपे आहेत परंतु विकेट जर येत राहिल्या मग त्या धावा कदाचित मागण्या ठरतील. दुर्गेशला आपण पाहतो या बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती आला चौकार परंतु तदनंतर फसावलं आणि त्यानंतर पूर्णपणे माघारी पाठवलं फलंदाज रामदास याला. यावेळेस प्रहार केलाय. लॉफ्ट केलाय. फटका सक्सेसफुल ठरतोय. बॉल झालाय सीमा पार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स अ बिग 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 हिट. येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा क्लास इथून मात्र दाखवलाय आणि डीप पॉइंटच्या डोक्यावरून सलगचा हा दुसरा दमदार षटकार फलंदाज यावेळेस सतीशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 24 रन्स 24 रन्स ऑन दी बोर्ड. 24 जबादा पटलावरती पाहायला मिळतील. आता जशा रीतीनं सतीश मैदानाच्या आतमध्ये आलाय आता मॅचचं टेन्शन थोडस कमी होत चाललंय. पहा आलेले 2 मोठे षटकार आता या मॅच मध्ये खूप काही सांगून जातील. कारण पहिल्या ओव्हर मध्ये धावा संख्या आपण पाहिली होती 4 जमली होती. एक्स्ट्राच्या 4 धावा जरूर खर्च होतात आपण पाहिल्या परंतु तदनंतर तब्बल 3 गडी मैदानाच्या बाहेर परतले होते आणि अद्याप सतीशनं संघाची जबाबदारी अगदी आपल्या खांद्यावरती घेतली. पहा काय कमालीची फिल्डिंग. फिल्डर आहेत प्रशांत. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं म्हटलं जातं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अगदी वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला होता परंतु फुटवेअरचा वापर करून प्रशांतनं बॉलला फील्ड केला. षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल आणि बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय 24 रन्स 24 धावा दाबटल्यावरती. येणारे 18 बॉल आणि गरज असेल 7 धाव्यांची. 8 धाव्यांची आणखी गरज. 18 बॉल 8 धावा.
मागील ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार आता या मॅच मध्ये खूप काही सांगून जातील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सेकंड ओव्हर अगदी मागणं ठरतं या मॅच मध्ये, कारण 1 चौकार 2 षटकार तब्बल 16 धावा येताना सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिल्या. आणि यद्यपि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तिसरं षटक घेऊन आकाशला आपण पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील तिसरं षटक सन्मान दिलाय. हळूवार पद्धतीनं सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगानं कंप्लीट होताना पाहायला मिळतील. इथून जो जिंकेल नेक्स्ट मॅच मध्ये तो संघ तो संघ जांभिवली टीम समोर खेळ साकारताना पाहायला मिळेल. इथे डीप पॉइंटला कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हणत असतो, परंतु इथे कॅच अगदी सुटली आणि एक्स्ट्राच्या 4 धावा देखील खर्च झाल्या. या 4 धाब्याने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचेल अगदी मग आपण पाहतोय 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावपटलावर त्याचा 2 धाब्यांची आणखी गरज. 2 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी जितेशची पाहायला मिळतीय. दमदार कामगिरी सतीशची देखील आपण पाहिली. यस, सामना संपला. सामना जिंकलाय. 1 साइड मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळाली. चिखलोली टीम आपल्या घरच्या केलपट्टीवर आपला अनुभव सिद्ध करत असताना अगदी पुढील वाटचाल करताना पाहायला मिळेल. हाडलक असेल खरं तर जांभिवली टीम पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि टॉस इथून खरं तर केला जाईल 2 संघादरम्यान, जिथे एका बाजूला जय हनुमान जांभिवली आणि एका बाजूला चिखलोली संघ. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण खरं तर पाहणार आहोत.